खोपोलीतील जुन्या मरी आई माता मंदिराचा नूतनीकरण सोहळा, रामनवमीला होणार लोकार्पण। खोपोली येथील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेल्या खोपोली गावातील जुन्या मरी आई माता मंदिराचा नूतनीकरण सोहळा चैत्र नवरात्रीच्या पावन पर्वावर म्हणजेच रामनवमीच्या मुहूर्तावर आयोजित करण्यात आला आहे। गुरुवार 26 मार्च रोजी सकाळी 10 वाजता हा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे। अनेक वर्षापासून असलेल्या या मंदिराचे बांधकाम काम अतिशय जीर्ण झालेले होते, त्यामुळे या मंदिराचे नूतनीकरणाचे काम खोपोलीचे प्रसिद्ध उद्योजक नटवरलाल ठक्कर आणि खोपोली नगर परिषदेचे नगरसेवक राहुल यशवंत गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नातून आणि माध्यमातून पूर्ण झाले आहे। जनता विद्यालयासमोर असलेल्या या मंदिराला आता नवे आणि आकर्षक रूप प्राप्त झाले असून भाविकांसाठी मंदिर दर्शनासाठी सज्ज झाले आहे। या प्रसंगी खोपोलीचे नगराध्यक्ष कुलदीप अभाई शेंडे, उपनगराध्यक्ष विक्रम साबळे, स्थानिक नगरसेवक समीर मसूरकर, नगरसेविका हर्षदा कैलास गायकवाड, माजी नगरसेवक कैलास भाऊ गायकवाड यांसह सर्व सभापती, नगरसेवक, नगरसेविका, विविध क्षेत्रातील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून या मंगलमयी सोहळ्यासाठी खोपोलीतील सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून देवीचे दर्शन घ्यावे असे आवाहन उद्योजक नटवरलाल ठक्कर आणि नगरसेवक राहुल गायकवाड यांनी केले आहे।